नमस्कार. उद्या होणाऱ्या इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी सर्वप्रथम माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या लेक्चरमधून आपण परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी किंवा परीक्षेच्या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. उद्या परीक्षेला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी हा जो व्हिडिओ आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून उद्याची परीक्षा त्यांना व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी, अधिक गुण मिळवण्यासाठी ही परीक्षा त्यांना, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर मी उदाहरणादाखल गेल्या वेळेचा पेपर 2024चा पेपर आपल्यासमोर या ठिकाणी ओपन केलेला आहे. मी आता फक्त 5वीचं दाखवतो. सेम 5वीचा आणि 8वीचा पेपर सेम आहे. आपल्याला हे फ्रंट पेज आहेत, यावर काही सूचना मी सांगतो आहे, ज्या काही शॉर्ट ट्रिक्स देणार आहेत, तर त्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या उपयुक्त ठरणार आहेत. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर मी सादर करत असतो. सर्वात महत्त्वाचं, उद्याच्या परीक्षेला आपण जात असताना किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला पुढे जात असताना एक मानसिकता ठेवायची की माझा सर्व विषयाचा, सर्व घटकांचा इत्थंभूत अभ्यास झालेला आहे. या मानसिकतेनंच आपण परीक्षेला जायचं. तुम्ही किती हुशार आहात, किती अभ्यास केलेला आहे, हा 50% भाग झाला. उरलेला 50% भाग तुम्ही त्या परीक्षेमध्ये स्वतः कसं प्रेझेंट होत आहे, मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहून प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्ही व्यवस्थित सगळे उत्तरं सोडवत आहे का, हा उरलेला 50% भाग म्हणजे तो परीक्षेचा कालावधी. लक्षात ठेवा, जो आपला 1.5 तासाचा कालावधी आहे. पेपर 1, पेपर 2, 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप. त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्या दिवशी, त्या वेळेमध्ये तुम्ही कसं प्रेझेंट राहता हे फार महत्त्वाचं आहे, ज्याला मी 50% वेटेज देतो. अभ्यास 50%, जो वर्षभर आपण केलेला आहे तो, प्लस 50% ती तुम्ही वेळ कशी हँडल करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तो केलेला अभ्यास तिथं पूर्णपणे उतरवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच तो तुमचा अभ्यास तिथं कामी आला असं आपण म्हणू शकतो. तर काही महत्त्वाच्या आणि ज्या कॉमन चुका होतात सर्व स्पर्धा परीक्षेला, ते या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या त्या चुका कमी होतील किंवा ज्या टाळल्या जातील. मग कुठलीही परीक्षा असू दे, 5वी, 8वी, NMMS असू दे, आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असू देत किंवा TET सारखी परीक्षा आहे, या सर्वांमध्ये ह्या कॉमन चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी हा एक 10 ते 15 मिनटाचा व्हिडिओ आहे. तो सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावा. शिक्षकांना आणि पालकांना विनंती आहे की हा व्हिडिओ त्यांना एक 10 ते 15 मिनटाचा आहे, तो त्यांच्यापर्यंत काय करा, एकदा फक्त त्यांना बघून जायला सांगा, जेणेकरून त्यांच्या त्या चुका होणार नाहीत. आता याच्यामध्ये बघा, पेपर 1 आणि पेपर 2 आहे. तर पेपर 1मध्ये आपल्याला माहिती आहे सर्वांना, तिथं प्रथम भाषा मराठी आणि द्वितीय भाषा गणित आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तर आता ह्या बाकीचं सगळ्या माहिती तुम्हाला वर्षभर आपण सराव वगैरे केलेला आहे. फक्त नेमकेपणा याच्यातला काय आहे तो तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक गोल करणं. हे अशा पद्धतीचा गोल आपला असणं अपेक्षित आहे. आता इथं कॉमन चुका सर्वांच्या होतात. आपण घरी सराव करणं आणि परीक्षेच्या त्या मेंटॅलिटीमध्ये, त्या वातावरणामध्ये पेपर देणं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. शाळेत, घरात आपण वेळ लावून वगैरे पेपर सोडवतो, इट्स ओके, तो एक भाग झाला सरावाचा. पण प्रत्यक्षात तो जो हे असतो, तो फील असतो, जो परीक्षेचं टेन्शन, प्रेशर असतं, तो टाईम हँडल करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो सराव केलेला तिथं पण तसंच हँडल करेल असं 100% कोणी सांगू शकत नाही. ते इंडिव्हिज्युअल राहतं. प्रत्येकानं ते वैयक्तिकरित्या आपल्याला काय करायला पाहिजे, ते हँडल करायला पाहिजे. आता इथं महत्त्वाची काळजी घ्यायची सांगतो मी तुम्हाला. ही दक्षता सर्वांनी घ्या. पेपर 1ला टाईम मॅनेजमेंट होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं, जिथं गणित आणि मराठी हा विषय असतो. आता इथं एक दक्षता घ्या, मराठी हा आपला विषय आहे आणि इथं टाईम जायचा काही संबंध येत नाही. त्यामुळे मराठीचे पहिले 25 प्रश्न आहेत ते आपण अगदी अचूक आणि फास्ट कालावधीमध्ये ते सोडवणं अपेक्षित आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं टाईम तुम्ही वाचू शकता, तो उरलेला सगळा वेळ गणिताला तुम्हाला वापरायचा आहे. प्रश्न गोल करत असताना परत एकदा सांगतो, समजा आपण एखादा कितवा प्रश्न सोडवत आहे, प्रश्न क्रमांक 5 सोडवत आहे. तर प्रश्न क्रमांक 5 सोडत असेल, ह्या बऱ्याच जणांच्या आणि वारंवार सूचना देऊन होणाऱ्या चुका आहेत, म्हणून मला इथं सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक आपण 5 जर सोडत असाल तर त्याच्यासमोर उत्तरपत्रिका वेगळी असते बरं का. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5च सोडवतो आहे आपण, तर त्याच्यासमोरच काय करणं, गोल करणं तुम्हाला अपेक्षित आहे.
चुकून प्रश्न क्रमांक 5चं 6ला गेलं किंवा 5चं 4ला गेलं आणि त्याच क्रमानं जर तुम्ही खाली सोडवत गेला तर तुमचा अभ्यास इथं उपयोगी पडणार नाही. तुमच्या सगळ्या चुका होत जातं. ह्या कॉमन चुका बऱ्याच जणांच्या झालेल्या आहेत. TET परीक्षेला काही शिक्षकांच्या सुद्धा चुका झालेल्या आहेत, नजर चुकीनं किंवा सराव न झाल्यामुळं किंवा त्या वातावरणाचा सुद्धा तिथं परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही दक्षता घ्यायची. आपण प्रश्न क्रमांक 5 सोडवतो आहे का, प्रश्न क्रमांक समजा 62वा सोडत असेल तर 62वा प्रश्न उत्तरपत्रिकेला 62वाच घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं 1 2 3 4 त्या ह्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं गोल करायचं आहे. ही प्रत्येक वेळी दक्षता घ्यायची. दुसरी महत्त्वाची सूचना, प्रश्न क्रमांक 5 सोडवून झाला, त्याचं उत्तर गोल केलं की तो प्रश्न अजिबात परत त्या प्रश्नाकडं पर्यायाकडं बघायचं नाही आणि त्याच्यावर विचार करायचा नाही. मग ते बरोबर आहे का चुकीचं आहे का याच्यात बराचसा आपला वेळ निघून जाईल. आपला गोल केला म्हणजे तो प्रश्न संपला, त्याच्यावर परत विचार करायचा नाही, त्या प्रश्नाकडं बघायचं देखील नाही, कारण त्याच्यावर आपला वेळ जातो आणि त्याचं पुढं मग आपल्याला परिणाम होतो टाईम मॅनेजमेंट. त्यामुळं अभ्यासाबरोबर टाईम मॅनेजमेंट हा सुद्धा फार महत्त्वाचा रोल इथं आहे. टाईम मॅनेजमेंट हे तुम्हाला होणं गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट पेपर 1साठी मी सांगितलं तुम्हाला काय आहे, मराठी 25 प्रश्न आहेत, पटकन सगळे सोडून घ्यायचं. समजा म्हणीसारखा एखादा प्रश्न आपल्याला आठवत नाही किंवा लक्षात येत नाही तर त्याचा वेळ घालवायचा नाही. जिथं आपला संदर्भ लागत नाही, ज्याची आपल्याला काही आयडिया नाही, अशा प्रश्नावर बिलकुल वेळ घालवायचा नाही. एकतर तो गोल करून ठेवा आणि सगळं काम त्या प्रश्नपत्रिकेत करायचं. कच्च्या कामासाठी सुद्धा जागे दिलेले आहे, पण शक्यतो तिथल्या तिथं केला, मांडणीवर केली तर खाली वर असं करत बसायला लागत नाही, वेळ जात नाही. तर इथल्या इथं कच्चं काम तुम्ही केलं तरी चालतं. तर मराठीमध्ये तर काय वेळेचा अडचण येणार नाही. समजा एखादा प्रश्न नाहीच आपल्याला कळाला किंवा तिथं काही लॉजिक नाही लागलं तर तिथं वेळ न घालवता पुढच्या प्रश्न कंटिन्यूस करत जायचं आहे. आणि मराठीचे पहिले 1 ते 25 प्रश्न आहेत ते क्रमानं सोडवायचं. मराठी झालं की परत इकडे यायचं नाही, परत आपण काही जाणार आहोत गणितामध्ये, कारण गणिताला सगळ्यात जास्त वेळ लागतो. ही सगळी काळजी व्यवस्थित घ्या. दुसरा आता आहे बघा, आता तुम्ही शब्द पाठांतर वगैरे हे केलेलं, गणितामध्ये आउट ऑफ आउट मार्क्स मिळू शकतात. जर स्कोरिंगचा जे विद्यार्थी राज्याच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये येणार आहेत ना, त्यांचा प्लस पॉईंट असतो. हे तुम्हाला 25चे 25 प्रश्न आउट ऑफ, कारण ते हातचे मार्क्स आहेत. एखाद दुसरा प्रश्न हे झाला तर चालू शकतो, कारण हा मराठी फारसा अवघड नाही, आपली भाषा मातृभाषा आहे आणि ते आपण बरोबर पैकीच्या पैकी मार्क्ससुद्धा तिथं घेऊ शकतो. त्यानंतर आता इथलं प्रश्नांची रचना थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता इथं बघा तुमच्या लक्षात येईल, म्हण जरा काही वेळा अवघड असतात आणि त्यातल्या म्हण सापडणं आणि त्या म्हणीचं व्यवस्थित ओळीत लिहून परत त्याचा दुसरा चौथा अर्थपूर्ण. तर काही सोपे असतील तर आठवलं तर ठीक आहे, नाही आठवलं तर त्याच्यावर वेळ घालवायचं नाही किंवा ते नंतर परत वेळ मिळेल. मराठीला काही सांगता येत नाही, पण गणितला तुम्हाला रिव्हर्स येऊ शकतं. तसं मराठीला परत यायची काही गरज नाही, तिथल्या तिथं बघून घ्या, जास्त वेळ लावू नका. त्यानंतर आहे मराठीचा तर प्रश्न मिटला, हे शब्दसमूह पाठांतर हेच इथं जास्त अपेक्षित आहे. सगळा फॉर्मॅट आपल्याला सेम आहे. काही वेळा सराव प्रश्नपत्रिका अवघड असतात, ते तुमच्या सरावासाठी फक्त दिलेले असतात, त्याची काठिण्यपात्र अधिक असू शकते, पण पेपरचं स्वरूप बघितलं तर ते ऑन ॲन ॲव्हरेज त्यांना ठेवावं लागतं. एकदम अवघड एकदम सोपं असं स्वरूप नसतं. ठीक आहे, तर लेखक कवी वगैरे तुम्ही वाचला असाल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द तेच फॉर्मॅट आहे बघा. समानार्थी विरुद्धार्थी. दुसरं एक काळजी घ्यायची, प्रश्न वाचताना काळजीपूर्वक प्रश्न वाचा. चुकीची जोडी, योग्य अयोग्य यासारखे प्रश्न, म्हणून प्रश्न काळजीपूर्वक जो शेवटपर्यंत वाचत जातो आणि वाचून जो सोडवतो तोच विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास असून सुद्धा फक्त गडबड आणि मला हे येतंय या एका मानसिकतेमुळे बरेच प्रश्नांची उत्तरं त्यांची चुकतात. त्यामुळं गडबड अजिबात करायची नाही. मेंटली स्टेबल असणं परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आता इथं प्रश्न बऱ्याच जणांना, हा प्रश्न डेफिनेटली बऱ्याच जणांचा चुकलेला असणार आहे बघा. खालीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. आता हे चुकीचं काही वेळा गडबडीनं वाचत नाही, अरे बाबा इथं दिसलं सिंह गुहा, चला बरोबर आहे, घोडा तबेला काही ना दिसलं हे बरोबर आहे, पण इथं काय विचारलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मुद्दा म्हणून तुम्हाला अशा प्रकारचे फसवे प्रश्न किंवा तुमचं चकवा देण्यासाठी असा प्रश्न घेतला जातो जेणेकरून तुम्ही चुकावं. पण जो व्यवस्थित वाचतो, व्यवस्थित समजून घेतो, तो अशा चुका करत नाही, कारण आपली वर्षभराची मेहनत इथं कामी येणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचून सोडवणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हॉलमधनं बाहेर आल्यानंतर लक्षात येतं, अरे मी पटकन ते चुकीचं करून टाकलं किंवा हे, पण तेव्हा वेळ गेलेली असते.
त्यामुळे ते 1.5 तास तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रश्न वाचायला गडबड करायची नाही. प्रश्न सावकाश, टाईम मॅनेजमेंट पण करायचं आहे, पण टाईम मॅनेजमेंट नुसतं करायचं आहे म्हणून फास्ट जायचं असं पण करायचं नाही. मराठीचे प्रश्न बरेचसे फसवे असतात. समानार्थी, विरुद्धार्थी, योग्य नसलेला, निश्चितपणे एकवचनी, अनेकवचनी. तर तिथं थोडासा विचार करायचा आणि शक्यतो 4 पर्याय वाचायचा. उदाहरणार्थ बघा, पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. आता कोळी, घरटे, बरं ठीक आहे बघूया. साप, बीळ बरोबर आहे, सिंह, गुहा. 4 पर्याय आपल्याला वाचता आले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि एलिमिनेशन मेथड, सिंह, गुहा बरोबर आहे, घोडा, तबेला बरोबर आहे, साप, बीळ बरोबर आहे. तर चुकीची जोडी कोळी आणि घरटे. तर हे त्याचं काय आहे, चुकीची जोडी म्हटल्यानंतर ते उत्तर काढायचं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे 4ही पर्याय काय केले पाहिजेत, व्यवस्थित वाचता आले पाहिजेत. आता इथं बघा, अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी म्हटले तर राधाची बाहुली बोलकी आहे. बोलकी आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला, तर 4ही पर्याय वाचायचं. बहिरा नाही असं होणार. शांत, बोलकी, शांत, शांत नाही लागू. बोलकी, बडबडी समानार्थी झालं. उत्तर तुमचं अबोल. त्यामुळं जे 50% 4 पर्याय जे असतात ना, त्यातले 2 पर्याय असं एलिमिनेट काढायचे आणि उरलेल्या 2 पर्यायामध्ये जर गोंधळ असेल तर थोडासा बारकाईने विचार करून परफेक्ट उत्तर काढायचं. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणं, जरी उत्तर येत असलं तरी 4ही पर्याय वाचणं महत्त्वाचं आहे. नुसतंच गडबड गोंधळ काही कामाचा नाही. नाहीतर तुम्ही वर्षभर केलेली मेहनत इथं अजिबात तुम्हाला उपयोगात येणार नाही. तर अभ्यासाबरोबर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उतारा व्यवस्थित वाचता आला पाहिजे. व्यवस्थित वाचून आपण काय करायचं आहे, त्यावर आपल्या मनाचं इथं उत्तर द्यायचं नाही. एखादा प्रश्न इथं वाचला तर परत संदर्भ तिथं बघून 4 पर्याय इलिमिनेट करायचं. एखाद्याचं जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर इथं बघायचं. जर तुम्हाला तिथं काही ह्या कन्फ्युजन वाटत असलं तर त्या पॅसेजपर्यंत जायचं आणि तिथं काय दिले ते बघून, हे बघा, त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही. तर तिथं जाऊनच काय करायचं, चेक करायचं. आणि 4ही पर्यायामध्ये समजा हे बरोबर आहे, मी आता काही उत्तर सांगत नाही, हे लागू पडत नाही, समजा हे लागू पडत नाही, तर हे लक्षात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हेच उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं एलिमिनेशन मेथडनं आपण स्पर्धा परीक्षेची उत्तरं द्यायची असतात. रेग्युलर परीक्षेसाठी डायरेक्ट प्रश्न वाचला आणि डायरेक्ट उत्तर लिहिलं असं करून चालत नाही. हा झाला मराठीचा भाग. आता गणितचं लॉजिक सांगतो तुम्हाला. गणितामध्ये काय करायचं आपल्याला. आता बऱ्याच जणांचा गणितमध्ये काय होत नाही, वेळ पुरत नाही अशी शंका आहे बऱ्याच जणांची. पण असं काही नाही. तुमचा अभ्यास परफेक्ट असेल, सराव असेल तर अगदी 10-15 मिनटं आरामात तुमचे राहायला पाहिजे. कारण जे पेपर सेटर असतात ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तो पेपर सेट केला असतो. एकदम काठिण्यपाती वाढून तेवढ्या वेळ ते ऑन ॲन ॲव्हरेजनं हुशार विद्यार्थी किंवा त्या मीडियम रेंजच्या विद्यार्थ्याला तो पेपर कवर झाला पाहिजे अशा पद्धतीनंच केलं असतं. बरेच जण म्हणतात गणितला मला वेळ पुरत नाही, तर ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. तर गणिताच्या पण बाबतीत सांगतो तुम्हाला. गणित पण बघत असताना आता बघा, 22,500 हा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह किती सोपा प्रश्न आहे. विदिन द सेकंदमध्ये याची उत्तर आपण काढू शकतो. तर ह्याला वेळ जातो का, ह्याला फार वेळ लागेल का, नाही, अगदी सेकंदामध्ये उत्तर. तो उरलेला वेळ तुम्हाला कुठल्यासाठी वापरायचा आहे, उरलेल्या जी अवघड गणित वाटतात किंवा ज्याला वेळ लागतो तिथं तिथं वापरायचा असतो. अशा पद्धतीनं टाईम आपल्याला व्यवस्थित कन्झ्युम करता आला पाहिजे आणि तो योग्य ठिकाणी तिथं वापरता आला पाहिजे. इष्टिका चित्तीबद्दल चुकीचे विधान. आता हे आपण वारंवार पाठ केलेलं आहे. इष्टिका चित्ती त्रिमिती असते, इष्टिका चित्र 12 कडे असतात, इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात, हे होऊ शकत नाही. इष्टिका चित्तीला लांबी, रुंदी, उंची असते. किती सेकंदामध्ये प्रश्न सुटला बघा. काहींनी डायरेक्ट दुसरा पर्याय दिसला बरोबर आहे असं केलं, पण तसं करू नका. बऱ्याच वेळा किती अभ्यास असला तरी तुम्ही 4 पर्याय व्यवस्थित वाचा आणि त्यात काय बरोबर काय चुकीचं अशा पद्धतीनंच गणितचा पेपर तुम्ही काय करायचा आहे, सोडवायचा आहे. मग अशा पद्धतीनं जे सोपं आहे तिथं जो वेळ आपला उरतो तो वेळ काय करायचा आहे, जी अवघड गणित आहे त्याच ठिकाणी काय करायचं आहे, वापरायचं आहे. बऱ्याच वेळा आकृतीच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण काय देत नाहीत, पूर्ण माहिती देत नाहीत. तर दिलेल्या माहितीवरून उरलेली माहिती आपण काय करायची आहे, शोधून काढायची आहे. एक उदाहरण बघा, इथं परिमिती काढायला सांगितली. ही टोटल किती लांबी दिली आहे, 6. इथं काय दिली आहे का, नाही. तर इथं तुम्हाला काढणं अपेक्षित आहे ना. तर टोटली 6 आहे आणि इथं उरली किती, ही एकूण जर 6 धरली, इथून इथपर्यंत 6 जर धरली तर ही 2 गेलेली आहे, म्हणजे इथं 4 आहे. हे आपलं डोकं चाललं पाहिजे. हा सरावाचा आणि अभ्यासाचा भाग आहे.
एका पेजवर मराठीमध्ये येतं, दुसऱ्या पेजवर इंग्लिशमध्ये सुद्धा येतं. आपण मराठी स्टुडंटने इंग्रजी बघायची गरज नाही. बाकीच काही जनरल सूचना आहेत, ह्या तुम्हाला महत्त्वाच्या सूचना तुम्हाला द्यायच्या. हा एककाच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ह्या चुका होतात. एककांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना एकाच एककामध्ये ते घटक असायला पाहिजे, तरच आपण त्यांची व्यवस्थित बेरीज वजाबाकी करू शकतो. बऱ्याच वेळा व्यावहारिक प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न टाकलेले असतात, तर थोडंसं लॉजिक वापरलं, थोडंसं प्रश्न व्यवस्थित वाचला, तुमचं बेसिक जरा बऱ्यापैकी असेल तर अशा प्रश्नांची उत्तर आपण बरोबर देऊ शकतो. त्यानंतर सांगायचा भाग म्हणजे तुम्हाला कसोट्या. आता आपल्याला हे माहिती पाहिजे, पाढे, वर्ग, घन, कसोट्या, सरळ व्याज काढणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ते पाठ करणं गरजेचं आहे. थोडंसं जाता जाता आता काय तुम्ही प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायच्या ह्याला लागू नका. फक्त प्रत्येक घटकाचा एक मेन टॉपिक काय आहे तो टॉपिक समजून काय करायचं त्याच्यावरचं जे काही संक्षिप्त रूप माहिती दिलेली आहे ती. आता 5वीला पण आणि 8वीला पण हा प्रश्न हमखास असतात. हा 5वीचा प्रश्न आहे. दिलेल्या आकृतीवरून प्रमाण दिलेलं असतं आणि आलेखा स्वरूपात चित्ररूप माहिती, आलेख म्हणूया तो चित्ररूप माहितीचा आलेख असतो, हा एक प्रकार आहे. आणि आपल्याला 8वीला स्तंभालेख असतात. तर हे प्रश्न अगदी सोपे असतात, त्यामुळे हे प्रश्न चुकायचे नाहीत आणि हे गडबड करायची नाहीत. इथं अंदाजे उत्तर द्यायची गरज नाही. आता यासारखा प्रश्न बघा, 8,712 आणि 13,500 संख्या लिहून किती क्विकमध्ये उत्तर काढू शकतो. तर यातले 50% प्रश्न हे अगदी इझिली 1-2 स्टेपमध्ये काढू शकतो आणि उरलेले 50% प्रश्न थोडासा विचार करून तुम्हाला सोडवावं लागतं. म्हणजे सोपं आहे ना, त्या उरलेला वेळ आपण उरलेल्या ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा विषय आहे गोल करण्याच्या बाबतीत. परत एकदा सांगतो, आपला प्रश्न क्रमांक समजा 28 चालू आहे. प्रश्न आपण 28वा वाचला तर 28लाच उत्तरपत्रिकेमध्ये 28च्या प्रश्नासमोरच गोल करणं अपेक्षित आहे. तर पेपर 1चं मी काय तुम्हाला सांगितलं, पेपर 1चं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं सांगितलेलं आहे. मराठीचं कमी वेळ लागतो, गणितला जास्त वेळ जरी लागत असला तरी 50% प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात. उरलेला 50% वेळ अवघड प्रश्नासाठी वापरा. आणि दुसरा विषय आहे पेपर 2. इथं टाईमचं काय विषय येत नाही, शक्यतो सांगतो. इंग्रजी लवकर आपल्याला इंग्रजी लगेच वाचून उत्तर देऊ शकतो. इंग्रजीला अजिबात बिलकुल वेळ लागत नाही. राहिला भाग बुद्धिमत्तेच्या बाबतीतसुद्धा सांगतो, काही प्रश्नांना वेळ लागेल पण काहींना लॉजिक लावायची गरज. आता बुद्धिमत्तेमध्ये लॉजिक असतंच, काहींना लावायची गरज आहे तर तिथं थोडासा वेळ जाईल, काहींना लावावं लागत नाही. दुसरं एक, गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत प्रश्न क्रमांक सोडवत जाताना 1, 2 किंवा काही 24-25 वगैरे असेल तर एक काळजी काय घ्यायची, समजा मला तिसरा प्रश्न काय करत नाही, समजत पण नाही आणि तो सुटत पण नाही, तर शक्यतो काय करायचं, तिथं प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाला काय करायचं, फुली करून ठेवायचं आणि तिथं वेळ घालवायचा नाही. तर पुढं काय करायचं, तसंच कंटिन्युअसली तसंच ठेवून पुढचे प्रश्न कंटिन्युअस घेत जायचं. पण एक काळजी घ्यायची, तिसरा प्रश्न काय केला आपण, सोडलेला आहे, म्हणजे तो परत आपल्याला सोडवायचा आहे. तर पुढचा प्रश्न वाचताना प्रश्न चौथाच वाचतो आहे का आणि चौथ्याच प्रश्नासमोर आपण गोल करतो आहे का सोडवून, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटची एक सूचना द्यायची आहे तुम्हाला, बऱ्याच वेळा पर्याय क्रमांक 1 पटकन उत्तर आलेलं असतं किंवा पर्याय 1 दिलेला असतो ना, तर जरासं तिथं थांबायचं. बऱ्याच वेळा मुद्दा म्हणून तुम्हाला पर्याय 1 दिलेला आहे, पटकन काढून काहीतरी उत्तर काढायचं आणि पहिल्याच पर्यायामध्ये द्यायचं असं दिलेलं असतं. तर शक्यतो काय करायचं, पहिला पर्याय असला की थोडासा परत एकदा कन्फर्म करायचं की आपण बरोबर काढले आणि तेच उत्तर आहे का, आणि तेच असेल तरच पर्याय क्रमांक 1ला काय करायचं, गोल करायचं. अदरवाईज 1 असेल तर पर्याय जरासा चेक करायचा व्यवस्थित. आणि दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्याला काही वेळा पर्यायातून उत्तर काढायचं असतं ना, तर तुम्हाला पहिला पर्याय, दुसरा, तिसरा, चौथा चेक करायला लागतो. तर अशावेळी काय करायचं, चौथा पर्याय घ्यायचा, कारण मुद्दामून तुमचा वेळ तिथं जावा यासाठी ही अशी रचना केलेली असते. तर पहिल्यांदा काय करायचं, चौथा पर्याय बघायचा, नसेल तर पहिला पर्याय बघायचा, नंतर तिसरा आणि चौथा. पर्यायातून जायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याची येणारी परीक्षा सर्वांनी व्यवस्थित सामोरे जा. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि 5वी 8वी किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं टाईम मॅनेजमेंट, अभ्यासाबरोबरसुद्धा टाईम मॅनेजमेंट होणं फार महत्त्वाचं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर सर्वांनी यावर प्रतिक्रिया द्या, म्हणजे अजून काही सुधारणा असेल तर मला करता येतील. आणि पुनश्च एकदा उद्या होणाऱ्या 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
फ्रेश मेंटॅलिटीनं, कुठलाही ताणतणाव न घेता आयुष्यात अशा बऱ्याचशा आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, त्याचा एक भाग आहे आणि परीक्षा या शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला द्यावं लागतात. त्यामुळे त्याचं कोणतंही टेन्शन, प्रेशर, तणाव न घेता अगदी आनंददायी वातावरणामध्ये आपण या परीक्षेला सामोरे जा आणि इथून पुढच्या होणाऱ्या सगळ्या परीक्षेला अशा पद्धतीनं सामोरे जा. यश, अपयश, गुण आणि त्याच्यामध्ये मार्क्स पडणे, यादीत येणं हा नंतरचा भाग आहे. प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करणं, अभ्यास करणं, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टीवर आपण काम करूया आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यात यशस्वी होण्यासाठी आपण वाटचाल करत राहू. वेळोवेळी त्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला या प्लॅटफॉर्ममधून देण्याचा आणि तो मोफत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.